नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अर्थात मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे. द्वितीयंपी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवणूक देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदस्सी. देवानंग म्हणजे देवा कोणाला म्हटलं इथं? देव आणि देवी हे शब्द पाली आहे. देवानंग पिय. सम्राट अशोकांच्या संपूर्ण शिलालेखांमध्ये जे 84,000 धम्म शिलालेख होते, ते काही नष्ट झाले आहे, काही सापडलेले आहे. त्या संपूर्ण धम्म शिलालेखांवर सम्राट अशोकाच्या नावाची सुरुवात देवानंग पिय या शब्दापासून सुरू होते. तर देवानंग पिय कोणाला म्हटलं आहे? भिक्खू, भिक्खुनी आणि शिलाचं, अष्टशिलाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारी उपासक उपासिका, त्यांना देवी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे भिक्खू, भिक्खुनी, उपासक उपासिकांना प्रिय असलेला देवानंग पिय म्हणजेच सम्राट अशोक. अशोक हा शब्द पाली आहे. आपण पुठ्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्सं न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलम उत्तमं असं म्हणत असतो. तर धम्मदानी लोक अनेक बनले या जगामध्ये, पण धम्मदायाद हा महान अशोक बनला. धम्मदायाद म्हणजे काय? धम्मदानी आणि धम्मदायाद याच्यामध्ये फरक आहे. सम्राट अशोक धम्मदानी तर होतेच होते, ज्यांनी 84,000 महास्तूप आणि महाविहार बांधले. संपूर्ण जगभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार भिक्खूंच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण धम्मदायाद कशाला म्हणतात? सम्राट अशोकांना अनेक विशेषण, अनेक पदव्या लागतात, पण सर्वात मोठी पदवी आहे सम्राट अशोकाची धम्मदायाद. धम्मदायाद हे एक तथागत बुद्धाचं सुत्त आहे, धम्मदायाद सुत्त. मग धम्मदायाद कोणाला म्हणतात? जो आपला रक्ताचा गोळा, आपला पोटचा गोळा दान करत असतो. कायच्यासाठी? भिक्खू आणि भिक्खुनी बनवलं ना त्यांनी. आपली जी राजकुमारी होती संघमित्रा, हिला भिक्खुनी बनवलं. आणि आपला जो राजपुत्र होता राजकुमार, त्यांना जम्बूद्वीप संपूर्ण भारताचा राजा न बनवता काय बनवलं? भिक्खू बनवलं. संघमित्रा आणि ते महामहेंद्र या दोघांनाही श्रीलंका देशामध्ये पाठवलं आणि संपूर्ण श्रीलंका धम्ममय बुद्धमय लंका म्हणजे सोन्याची लंका, सोन्याचा भारत सम्राट अशोकांनी निर्माण केला होता. सोन्याचा भारत म्हणण्यापेक्षा सोन्याचा अख्खा जम्बूद्वीप सम्राट अशोकांनी निर्माण केला होता बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करून. तर हाच म्हणजे सम्राट अशोकांनी 84,000 धम्म शिलालेखांच्या आधारांवर आपलं धम्मानुशासन त्यांनी निर्माण केलं होतं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थानामध्ये हा विभाजित असलेला हा भारत देश, त्याला या 4 मानवी नैतिक मूल्यांच्या आधारांवर या ठिकाणी भारतीय संविधानाची निर्माण करून तो भारत, विकसित भारत, तो सम्राट अशोककालीन जम्बूद्वीप, तो भारत बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या भारतामध्ये रिझर्व्ह बँक स्थापना दिवस आहे आजचा. तर रिझर्व्ह बँक स्थापना दिवस, हा रिझर्व्ह बँक स्थापना दिवस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांनी कसं शोषण केलं त्यावर आधारित एक प्रबंध लिहिला होता. प्रबंध तो ग्रंथाच्या रूपामध्ये आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी,
म्हणजे रुपयांचा प्रश्न. बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथापैकीचा हा एक ग्रंथ आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, म्हणजे रुपयांचा प्रश्न. यावर आधारितच रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. त्याचा आजचा दिवस आहे 1 एप्रिल. आणि दुसरी गोष्ट, आज 1 एप्रिल काही लोक अप्रिल फुल बनवतात. अप्रिल फुल बनवणं म्हणजे लोकांना मूर्ख बनवणं. काय बनवणं? मूर्ख बनवणं. आणि मूर्ख बनवणं ही बुद्धाची संस्कृती नाही आहे, बौद्ध भिक्खूंची संस्कृती नाही आहे. खऱ्या अर्थानं जर पाहतो म्हटलं, हे मूर्ख बनवण्याची संस्कृती ही खऱ्या अर्थानं ब्राह्मणांची आहे. आणि आजही हजारो वर्षापासून ब्राह्मण अनेकांना मूर्ख बनवत आहे, मूर्ख ठेवत आहे. लक्षात घ्या. म्हणून अप्रिल फुल तसं तर ब्रिटिशांनी सुरू केलेलं हे हिडसवानं हे विकृती आहे. याला संस्कृती म्हणते का? म्हणजे कोणाला मूर्ख बनवा, खोटं बोला. लक्षात घ्या, ही संस्कृती बुद्धाची नाही आहे. बुद्धानं तर 3ऱ्या शिलामध्ये सांगितलेलं आहे, मुसावादा वेर मणी, म्हणजे खोटं बोलायचं नाही, खोटी साक्ष द्यायची नाही, निंदाचाडी चुगली करायची नाही आणि व्यर्थ बडबड करायचं नाही. व्यर्थ बडबड म्हणजे काय होते? व्यर्थ बडबड हिंदीमध्ये त्याला म्हणतात ना बकवास करणे, फालतू बकवास करणे. तर लोकांना असं वाटतं की बुद्ध हे चुकीचं सांगत आहे. बुद्धाची कोणतीच गोष्ट चुकीची नाही. जास्त बडबड करणारी सासूबाई आणि जास्त बडबड करणारा माणूस कोणालाच आवडत नाही. पण काही लोक इथंही वंदनेमध्ये सुद्धा आता एक विचित्र चित्र पाहायला भेटतं लोकांमध्ये. लक्षात घ्या, आम्ही धम्म परिषदला जातो ना, तर धम्म परिषद मध्ये सुद्धा लोक मागे बसतात, खुर्चीवर बसतात. आणि बरं, धम्म परिषदला आलो तर धम्म परिषद मध्ये ऐकलं पाहिजे काहीतरी, तर धम्म परिषद मध्ये सुद्धा खुर्च्यावर तर बसतील, बरं खाली बसतील तरी मोबाईलच पाहत राहतात. म्हणजे आपण धम्म परिषद मध्ये आहोत याचंही भान राहत नाही. म्हणजे एक बिमारी लागलेली आहे. लक्षात घ्या, बिमारी. म्हणजे धम्म परिषद मध्ये सुद्धा आपण 1 घंटा का 2 घंटे जे काही धम्म प्रवचन आहे, चांगलं मार्गदर्शन, ते सुद्धा ऐकत नाही. बसतात काही लोक धम्म परिषद मध्ये, माझं लक्ष राहते, परंतु ते मोबाईल चिवडत राहतात. आणि काही काही तरुण पिढींना तर इथं सवय आहे, त्याला एक बिमारीच म्हणतो आपण. भगवान बुद्धाने सांगितलंय ना, कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक म्हणजे बिमारी, बिमारीच आहे. बिमारी म्हणण्यापेक्षा त्याला मानसिक रोग म्हणलं तरी चालते. तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जर गेले तर ते तुम्हाला तेच सांगतील. कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक म्हणजे काय? बिमारीच आहे. काही काही बायाला दिवसभर टीव्ही पाहण्याचा छंद आहे, ती एक बिमारीच आहे. काही बायांना या घरी त्या घरी बसून इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करणं, ते एक बिमारीच आहे. त्या बिमाऱ्याच आहे सगळ्या. आणि म्हणून आपण बुद्ध पूजेमध्ये बसल्याच्या नंतर आपलं मन एकाग्र असलं पाहिजे. जसं एखादी कावरलं कुत्र राहते का नाही, कावरलं कुत्र एका ठिकाणी थांबते का? कावरलं कुत्र, तर ते कावरल्या कुत्र्यामध्ये काय राहते? किडे पडून राहते. ते किडे जसे वळवळ वळवळ करते तसं ते कुत्र या ठिकाणी फिरत असते. तर तसंच माणसाचंही आहे, त्याच्यामध्ये जे काही दुर्गुण भरलेले आहे तर तशासारखा इकडे तिकडे फिरते. हे काय लोक त्याला चांगलं म्हणते का? तुमचं मन अजिबात स्थिर नाही आहे. लक्षात घ्या, स्थिर नाही आहे. आणि आपण 1 मिनिट सुद्धा चांगल्या पद्धतीनं बुद्ध पूजेमध्ये श्रद्धा बलानं बसू शकत नाही. म्हणून आपल्यातली श्रद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. आम्ही इतके वर्षापासून तेच सांगत आहोत, सगळे भिक्खू लोक तेच सांगत आहे, आपण बुद्ध पूजेला गेलं तर पांढऱ्या साड्या घालून आल्याच पाहिजे. पण बाया इतक्या मुजर आहे. आता आम्ही याच्यावरच प्रवचन करत जातो आयुष्यभर, ते सांगत जातो, पांढरे कपडे पांढरे कपडे. म्हणून आज बरं, त्या आईच्या घरचा जरी कार्यक्रम असेल ठीक आहे, परंतु आज पौर्णिमा आहे, तर कमीत कमी आपण बुद्ध पूजा काय कुठची, बुद्ध विहारातली बुद्ध पूजा असो का धम्म परिषद मधली असो, बुद्ध पूजा आहे. आणि बुद्ध पूजेमध्ये आपण पांढरे वस्त्र परिधान करून गेलंच पाहिजे. पण आळस इतका आहे, लग्नामध्ये लागून बुडग्या बाडग्या चांगल्या 10-12 साड्या घेऊन जाते, तिकडे लागून डबल घालते. आम्ही तरुण महिलांनाच म्हणत असतो अशा. पण जी खरी उपासिका राहते, बाबासाहेबांनी फालतू सांगितलेलं नाही. बुद्धाचा तो ड्रेस कोड आहे, बुद्धापासूनची प्राचीन परंपरा आहे, कमी लावलेली आहे परंपरा ही, आहे का नाही? भिक्खूंचा ड्रेस कोड आहे का नाही? 1000 वर्षापासून आमचे कपडे बदलले का? बदलले का? चिवरच आहे ना, चिवराच्या पलीकडे दुसरं काय बदललेलं आहे? तर तसाच भगवान बुद्धांनी ही परंपरा चालू केलेली आहे. कोणती? हीच ड्रेस कोड, सफेद ड्रेस कोड आपण पूजेमध्ये बसलं पाहिजे. पण काही बाया ते चितड्या बातड्या वाघाच्या पट्टे चालल्या घालून, जशा त्यांना भानच नाही. याचा अर्थ सरळ असा होते की बुद्धाप्रती आणि बाबासाहेबांच्या प्रती, त्रिरत्नाप्रती श्रद्धा नाही आपल्यामध्ये.
उपासिकेचं उपासकाचं एकही लक्षण दिसत नाही, एकही लक्षण दिसत नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांचे 10 लक्षणं मिलिंद प्रश्नामध्ये, मेंढक प्रश्नामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे. लक्षात घ्या. तर आज त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, तर बाबासाहेब त्यांनी म्हणजे आज रिझर्व्ह बँक स्थापना दिवस आहे, तर बाबासाहेबांच्या ग्रंथावर आधारित असतो आज रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. मी वारंवार सांगतो. तर या जगातील पहिले अर्थतज्ञ जर आपण बघितले तर तथागत बुद्ध आहे. अर्थतज्ञ भगवान बुद्धांनी दिग्जानु सुत्तामध्ये किंवा व्यज्ञपब्ज सुत्त म्हणतात त्याला, दिग्जानु सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी तो उपदेश आपण जर वाचला तर भगवान बुद्धच या जगातले पहिले अर्थतज्ञ ठरतात. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नोबेल पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे, अमर्त्य सेन ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्रामध्ये माझे पिता जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेब हे अनेक त्यांना पदव्या होत्या आणि बाबासाहेबांची आणखी एक पदवी म्हणजे अर्थतज्ञ होते बाबासाहेब. तर हे अर्थतज्ञ बाबासाहेब या भारतातील या जगातील बाबासाहेबांचा गुणगौरव झालेला आहे सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून. म्हणून बाबासाहेबांनी आज चैत्र पौर्णिमा आहे आणि बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्याच्या पलीकडे आपले कुठलेही सण नाही, लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आपण अष्टशील उपोषण धारण केलं पाहिजे. एक अष्टशील उपोषण धारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच आपले खरे सण आहे. दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा, रक्षाबंधन, रंग लावणे हे आपले सण नाही आहे. या सणाशी आपला काही संबंध नाही. बाबासाहेबांनी आपला 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला हिंदू महार धर्माची म्हणजे त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे, 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. आणि म्हणून बौद्धांचे जे सण आहे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच हे आपले खरे सण आहे. आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये संपूर्ण जे बौद्ध राष्ट्र आहे या जगावर भूतलावर, त्या संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये सर्व विहार खुली असतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रात्रभर जागरण, परित्त पाठ असते, भगवंताच्या गाथांचं पठण असते. आणि आज अशी परिस्थिती आली आहे आपल्या समाजामध्ये की पौर्णिमेला सुद्धा विहार बंद राहत असतात. लक्षात घ्या. म्हणजे त्या पौर्णिमेला सुद्धा उपासक उपासिका जाऊ शकत नाही. केवळ 14 एप्रिल आली का विहार खुलते, त्याची साफसफाई होते, ही दुरावस्था आहे. म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमेला इतकं महत्व आहे. का महत्व आहे? कारण बुद्धाच्या जीवनामध्ये पौर्णिमेला काहीतरी घटना, चांगल्या घटना घडलेल्या आहे. लक्षात घ्या. तिथे सरकारी सुट्टी असते. पण भारताचं दुर्दैवच म्हणू आपण की ज्या भारतामध्ये बुद्धाने 45 वर्षावास आणि 45 वर्षावास आणि 45 वर्ष बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, ज्यांना तिथे सम्यक संबोधी प्राप्त झाली, महापरिनिर्वाण झालं, त्याच भारतामध्ये आज पौर्णिमेला 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असायला पाहिजे. लक्षात घ्या. 12ही महिन्यातल्या 12ही पौर्णिमेला म्हणजे महिन्यातली एक सुट्टी असली पाहिजे. ही इतर बौद्ध राष्ट्रामध्ये आहे. पण आपल्या भारतामध्ये जे ब्राह्मणी सण आहे, दिवाळी, हत्तेचे सण आहे, गुढीपाडवा, ऐक नाही, नालंदा विद्यापीठ जाळलं होळीच्या दिवशी, तर अशा सणाला सुट्टी असते आणि आपले लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. लक्षात घ्या. म्हणून हा प्रतिक्रांती म्हटलेला आहे बाबासाहेबांनी याला. म्हणून प्रतिक्रांतीचे सण आपण करू नये. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरचा मंगल परिणय, लग्न सोहळा ठेवू नये. आपला संपूर्ण, मी असं का म्हणत आहो, काही काही लोकांना बिमारी लागलेली आहे, सवय लागलेली आहे. कोणती? की पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरचा कार्यक्रम, आम्हालाही फोन करतात. घरातला गृहप्रवेश असो का कोणताही कार्यक्रम असो, पौर्णिमेच्या दिवशी भंतेजींना बोलवूच नाही. उलट तुमच्या घरचे कार्यक्रम तुम्ही पौर्णिमेला घेऊ नये. का घेऊ नये? कारण तो दिवस कशासाठी? आपला बुद्ध विहारासाठी आहे. बौद्ध राष्ट्रांमध्ये तो दिवस राखीव ठेवला जातो. लक्षात घ्या. आपल्या लोकांना भानच नाही. कालच एक बाई कार्यक्रमामध्ये मला भेटली आर्णीच्या धम्म परिषद मध्ये. पौर्णिमेच्या दिवशी भंतेजी
मस्त ठीक ना, सगाई करायची आहे, लग्न करायचे. म्हणजे बघा, आपण पौर्णिमेचा अपमान आणि पौर्णिमेला आपण काळीमा लावतो, आपणच बौद्ध लोक, म्हणजे पौर्णिमेचं महत्व आपण कमी करत आहोत. म्हणून पौर्णिमेचा दिवस हा बुद्ध विहारासाठी राखून ठेवला पाहिजे, उपोषणासाठी राखून ठेवला पाहिजे, एवढं म्हणायचं आहे मला. पौर्णिमेला आपल्या घरचे कुठलेच मंगल कार्य आपण काढू नये, हे आपण बौद्धांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या. आज बाबांचा कालकथित दिवस आहे. रमेशजी गाडगे या परिवारामध्ये आई आई पंचशीला आई गाडगे या परिवारांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या कालकथित दिवसाच्या दुसऱ्या वर्षाच्या निमित्तानं. तर आज चैत्र पौर्णिमा, तर ही चैत्र पौर्णिमा अत्यंत महत्वाचा आहे. सुजाता त्या ठिकाणी जर पोहोचली नसती तर काश जगाला बुद्ध दिसला नसता. आता ते सिद्धार्थ गौतमाला ते बुद्ध व्हायचेच होते वडाच्या झाडाखाली, तर अचानक ती घटना घडलेली आहे. सुजाताने आमंत्रित नाही केलेलं होतं ना, है की नाही. आणि काही लोकांचा समज आहे की ते खीर खाल्ल्यामुळेच ते बुद्ध झाले, तर ही चुकीची गोष्ट आहे. नंतरही त्यांनी 40 दिवस अन्न गोळा केलं होतं बुद्धत्व प्राप्तीसाठी. 40 दिवस त्यांना बुद्धत्व. लक्षात घ्या. तर सुजाता नावाची स्त्री, ती कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे. चैत्र पौर्णिमेचं महत्व आहे म्हणून मी व्हिडिओ बनवलेलाच आहे. परंतु आज सुजाता आणि जी दासी आहे पूर्णा, किंवा तिलाच अन्नपूर्णा म्हणतात, तर हे त्या ठिकाणी गेली. आज सुजाताने सिद्धार्थ गौतमाला, ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला खीरदान केलेली आहे आजच्या पौर्णिमेला. लक्षात घ्या, ते बुद्ध व्हायचेच आहे. आणि मग बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी ती सुजाताची खीर प्राशन केली. ते ताजेतवाने झाले, फ्रेश झाले, त्यांना सुखद वेदनेचा अनुभव झाला. आणि नंतर मग ते सम्यक संबोधी प्राप्त करण्याकरता नवा प्रकाशाच्या शोधात ते कुठे निघाले? निरंजना नदीच्या काठी त्या उर्वेला वनामध्ये, त्या जंगलामध्ये त्यांनी वज्रासन मांडलं गवताचं, आणि तिथे ते मग बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे अरहत सम्यक संबुद्ध झाले. तर आजचं पौर्णिमेचं महत्व हेच आहे की आज सुजाताने ते सिद्धार्थ गौतमाला, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला खीरदान केलेले आहे. ते बुद्ध व्हायचेच आहे, लक्षात ठेवायचं आहे. बुद्धाला नाही म्हणता येईल, कारण त्यांना बुद्धत्व प्राप्तच व्हायचं आहे. तर हा घटनाक्रम म्हणजे आज चैत्र पौर्णिमेचा आहे. काल 31 तारीख जी झालेली आहे ती तारीख अत्यंत महत्वाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणी नाही तर मरणोत्तर त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. लक्षात घ्या. भारतरत्न का आहे? सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे या भारताचा, भारतरत्न. तर आपल्या पुलगाव नगरीमध्ये व्हीपी सिंग आले होते, तेव्हा पंतप्रधान व्हीपी सिंग होते. आपल्या पुलगावच्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन अनावरण व्हीपी सिंगच्याच माध्यमातून झालेलं आहे. लक्षात घ्या. तर त्यांच्या कार्यकाळामध्येच ते त्यांना म्हणजे 31 मार्च 1990 ला माईसाहेब आंबेडकरांना तो भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. हा भारतरत्न पुरस्कार जर तुम्हाला पाहायचा असेल तर कधी पुण्याला गेले तर बाबासाहेबांच्या दिल्लीच्या अर्ध्या अधिक वस्तू माईसाहेब आंबेडकर म्हणजे सविता शारदा कबीर यांनी पुण्याला आणून ठेवलेले आहे. त्याचं नाव प्रेरणाभूमीच आहे आणि त्याला सिम्बॉयसिस म्हणतात. हे पुण्यामध्ये आहे, जिथे पाताळेश्वराच्या बौद्ध लेणी आहे. म्हणजे पुणे शहराच्या एकदम मधोमध पाताळेश्वर बौद्ध लेणे आहे. तर त्या पाताळेश्वर बौद्ध लेण्याच्याच पाशी सिम्बॉयसिस कॉलेज आहे. त्या सिम्बॉयसिस कॉलेज पाशीच ते बाबासाहेबांचा भारतरत्न पुरस्कार ठेवलेला आहे. म्हणजे कुठे आहे ते भारतरत्न पदवी? जर तुम्हाला पाहायची असेल तर ते सध्याला पुण्यामध्ये ठेवलेले आहे संग्रहालयामध्ये. जसं आपण वामनराव गोडबोलेंच्या शांतीवनला जातो, तिथेही बाबासाहेबांच्या वस्तू ठेवलेल्या आहे. दिल्लीच्या अलीपूर रोड मध्ये सुद्धा तिथे ठेवलेले आहे. तळेगाव दाभाडे पुण्याच्या तिथे ठेवलेले आहे. राजगुरू बंगल्यावर ठेवलेले आहे. तर त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये सिम्बॉयसिसला बाबासाहेबांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला भारतरत्न तो पुरस्कार पुण्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तर हा भारतरत्न पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपल्याला माहित आहे की या जगामध्ये 3च अनमोल रत्न आहे. या 3 अनमोल रत्नाची जगामध्ये कशानेही बराबरी होणार नाही, आणि म्हणजे बराबरी केली जात नाही आणि होणार सुद्धा नाही. तर हे जगातले महान 3 रत्न, अनमोल रत्न
या जगातील सगळ्यात महान अनमोल त्रिरत्न कोणते? तर एक बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. लक्षात येत आहे तुम्हाला? या जगातील सर्वात महान 3 रत्न आहे. लक्षात घ्या. हे 3 रत्न कोणते? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नाची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि केली जाणार सुद्धा नाही आहे. तर खरे भारत रत्न जर बघितले तर हे 3 रत्न आहे. म्हणून तर आपण म्हणतो, आई बोलू नका ना, आपण म्हणतो ना, जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है असं जे आपण म्हणत असतो, तर जगामध्ये या 3 रत्नांचाच बोलबाला आहे. या 3 रत्नामुळेच जगात भारताचं काय आहे? नाव आहे. मग हे कोणते रत्न? 3 अनमोल रत्न या भारताला प्राप्त झालेले आहे. 3 अनमोल रत्न ते म्हणजे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. तर बुद्ध वंदनेमध्ये आपण बुद्धाच्या 9 गुणाची पूजा करतो. लक्षात घ्या. आता म्हणले का आपण वंदना? बुद्ध वंदनेमध्ये बुद्धाच्या 9 गुणाची पूजा करतो. धम्म वंदनामध्ये धम्माच्या 6 गुणांची पूजा करतो आणि संघ वंदनामध्ये संघाच्या 9 गुणाची पूजा करतो. किती झाले? 9 9 आणि 6 एकदम 24 गुण झाले. आणि हे 24 साऱ्याचं त्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता. ते अशोक चक्र नाही आहे, ते धम्मचक्र आहे बुद्धाचं. बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, एकूण 24 साऱ्याचं चक्र ज्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता, ते धम्मचक्र बुद्धाचं भारताच्या तिरंग्यावर आहे. तर तिरंगा हा शब्द असंवैधानिक आहे. तिरंगा हा शब्द अपमानात्मक शब्द आहे. भारतीय संविधानामध्ये राष्ट्रध्वज हा शब्द आहे. आपण राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे, तिरंगा म्हणू नये. आणि त्या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये 3 रंग आहे नाही, 4था रंग आहे निळा, समतेचं प्रतीक. लक्षात घ्या. तर त्याला राष्ट्रध्वजावर तो 24 साऱ्याचा धम्मचक्र आपल्याला दिसत आहे. तर त्याच्यामध्ये बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 हे 24 गुण. तर भारतरत्न पुरस्कार जे बाबासाहेबांना भेटलेला आहे, तर भारतरत्न पुरस्कार चिल्लर करून टाकलेला आहे. लक्षात घ्या. तर खरे भारतरत्न जर पाहतो म्हटलं तर हेच आहे, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हेच खरे भारतरत्न आहे. लक्षात घ्या. आणि या भारतरत्न जे पदक मिळत असते, त्या भारतरत्न पदकांमध्ये एक पिंपळाचं पान असते. लक्षात घ्या. ते सोन्याचं पिंपळाचं पान असते आणि त्याच्यावर काय असते? 24 साऱ्याचं धम्मचक्र बुद्धाचं. म्हणजे बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या 24 गुणांचं ते 24 साऱ्याचं धम्मचक्र, ज्याला तुम्ही अशोक चक्र म्हणतात, तेच सोन्याच्या पिंपळाच्या पानावर असते. आणि ते सोन्याचं पिंपळाचं, हे पिंपळाचं पान म्हणजे काय? बोधी वृक्षाचं आहे की नाही प्रतीक आहे. आणि तेच हे भारतरत्न पुरस्कार कुठे दिला जातो ते लक्षात घेतलं पाहिजे. भारतरत्न पुरस्कार म्हणजे बाबासाहेबांनी ते राजचिन्ह, ते 4 तोंडाचं सिंह मुद्रा, हे धम्मराज मुद्रा म्हणतात त्याला. लक्षात घ्या. आणि राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसत असतो, ज्या खुर्चीवर, त्या खुर्चीच्या मागे सुद्धा बाबासाहेबांनी धम्मचक्र पवर्तनाय असं पाली प्राकृत मध्ये लिहिलेलं आहे. धम्मचक्र पवर्तनाय. आणि त्याच्या मागे त्या खुर्चीवर धम्मचक्र पवर्तनाय, त्याच्यावर धम्मचक्र 24 साऱ्याचं टाकलेलं आहे. समजलं? तर हे भारतरत्न जे पुरस्कार आहे, हा भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये दिला जातो. आणि भारतरत्न पुरस्कार कोणासमोर दिला जातो? ना रामाच्या मूर्ती समोर दिला जातो, ना कृष्णाच्या मूर्ती समोर दिला जातो, ना गणपतीच्या, ना कोण आहे. भारतरत्न पुरस्कार ज्यांना ज्यांना भेटलेला आहे त्यांना तो भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये बुद्ध मूर्तीच्या समोर दिला जातो. लक्षात घ्यायचं आहे. कोणाच्या समोर? कारण आजही तुम्ही पाहिलेलं आहे, नीता अंबानी भारतातून बाहेर देशात जाते, योगी मोदी काय म्हणते, आम्ही बुद्ध देशातून आलेलो आहोत, है की नाही. मग बुद्धामुळेच या जगात भारताची काय आहे? ओळख आहे. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या नव्या घरामध्ये परत आणलेला आहे. आपण बुद्धिस्टच होतो प्राचीन काळामध्ये. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे भारतरत्न पुरस्कार पिंपळाचं पान असते, त्याच्यावर बुद्धाचं धम्मचक्र असते 24 साऱ्याचं. लक्षात घ्या. आणि हे सोन्याचं पिंपळाचं पान हे, आणि ते भारतरत्न पुरस्कार म्हणून बुद्धाच्या मूर्ती समोर दिला जातो.
आता जी बुद्धाची मूर्ती राष्ट्रपती भवनामध्ये ठेवलेली आहे, ज्याच्या समोर सर्वांना भारतरत्न हा नागरी पुरस्कार, सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो, हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो, ती बुद्ध मूर्ती उभी आहे आणि ती बुद्ध मूर्ती मथुरा इथली आहे, मथुरा शैलीतली, सम्राट कनिष्कानं निर्माण केलेली मथुरा शैलीतली, ती मथुरेच्या जमिनीखाली, मथुरेला उत्खननात सापडलेली ती लाल बलुआ पत्थरची उभी बुद्धाची मूर्ती आहे. ती बुद्धाची मूर्ती मथुरेच्या संग्रहालयामधून मथुरेवरून दिल्लीला नेली आणि दिल्लीच्या त्या राष्ट्रपती भवनात ठेवण्यात आली. त्याच उभ्या बुद्ध मूर्ती सोबत म्हणजे बुद्ध मूर्तीच्या समोरच भारतरत्न पुरस्कार दिला जातो. तर हा भारतरत्न पुरस्कार आता त्याचं चिल्लर करून टाकलेलं आहे, कोणाला तंबुरीवाल्याला देते, कोणाला खेळाडवाल्यांना देते, कोणालाही देत आहे की नाही. पण बाबासाहेबांना हा भारतरत्न पुरस्कार ना काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये भेटला ना बीजेपीच्या याच्यामध्ये भेटला. बाबासाहेबांना तो व्हीपी सिंग सरकार आलं तेव्हा ते लक्षात घ्या. त्यांच्याच माध्यमातून ते पूर्ण भारतामध्ये सुट्टी सुद्धा जाहीर झाली 14 एप्रिलची, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे खरे भारतरत्न आहे. अनेक लोकांना जरी लावतील, त्याला चिल्लर जरी केलं असेल भारतरत्न नागरी पुरस्काराला, तरी पण ही भारतरत्न पुरस्कार फक्त बाबासाहेबाला शोभून दिसतो, कोणाचंच नाही वाटत. म्हणजे असं नावासमोर म्हणजे सगळ्यात खरे भारतरत्न कोण आहे मग? डॉक्टर बाबासाहेब. तुम्ही कोणाला कितीही लावली पदवी तरी ते त्यांना शोभतच नाही. भारतरत्न पुरस्कार हे जे अनेक लोकांनी लावला, इंदिरा गांधी वगैरे, तुम्ही पाहिलं असेल, आहे की नाही. आता तर या बीजेपीच्या सरकारमध्ये ते सगळं माहितच आहे तुम्हाला, आहे की नाही. तर खरे भारतरत्न कोण आहे हे तर मी सांगितलेच आहे. खरे भारतरत्न हे 3 रत्न आहे, बुद्धरत्न, धम्मरत्न. पण आता हे नागरी पुरस्कार खरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याच्या पलीकडे आहे विश्वरत्नही म्हणतो आपण. पण बाबासाहेबांच्या खूप साऱ्या पदव्या आहेत, 32 डिग्र्या असताना, पण बाबासाहेबांची खरी पदवी बोधिसत्वच आहे, लक्षात घ्या. बाबासाहेबांची सर्वोच्च महान पदवी जे भारतात कोणालाच नाही, ती म्हणजे बोधिसत्व. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे तो जीव, लक्षात घ्या. तर बाबासाहेबांचं खूप मोठं आज योगदान आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जे तुम्हाला परिस्थिती आजूबाजूला दिसत आहे की नाही, युद्धाची परिस्थिती, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं स्वतःला आणि या जगाला वाचवायचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल, अन्यथा हे जग नष्ट होईल. म्हणून केवळ भारत देशाने नाही, बाबासाहेबांचा सुविचार आहे, केवळ भारत देशानेच नाही तर अख्ख्या जगाला बुद्ध धम्माचा स्वीकार करावा लागेल. बघा, युद्ध तिकडं चालू आहे आणि परिणाम कोणाला भोगायला लागून राहिले? आपल्याला. लक्षात घ्या. आता ज्या मुस्लिम कंट्रीमध्ये जरी युद्ध असेल तर मुस्लिम लोकही ते म्हणतील कसे, पण त्यांनाही युद्ध नको म्हणते म्हणून दाखवतील कसे? आज जगामध्ये युद्ध चालू आहे तर ते लोक म्हणतील कसे? चूप आहे ना मुस्लिम राष्ट्रामध्ये. त्यांना या घडीला कोण आठवत असेल? मुस्लिम लोकांना युद्ध आवडत असेल या परिस्थितीमध्ये? मग त्यांना कोण आठवत असेल म्हणून नाही दाखवत ते. पण आजच्याही परिस्थितीला लक्षात घ्या, सर्व अख्खं जग काय म्हणत आहे की आता युद्ध नको, आता कोण हवा? बुद्धच हवा. म्हणून अशा परिस्थितीमध्ये तर केवळ जगातील युद्धासाठी नाही, लक्षात घ्यायचं, केवळ जगातील युद्धासाठीची गोष्ट सांगितलेली नाही आहे. आज आपल्याला माहित आहे, काय म्हणते मी हे 2 मिनिटांमध्ये बोलतो थांबतो. सिद्धार्थ गौतमाने जे गृहत्याग केला ते कशासाठी? शाक्य आणि कोलियांमध्ये युद्ध होणार होतं, लक्षात घ्या. जो बोधिसत्व सिद्धार्थ गौतम 8 वर्षाचा राहते, हंस पक्षाचाही जीव जाऊ देत नाही, तर तो माणसाचा जीव जाऊ देईल का मोठं झाल्यावर? मग शाक्य आणि कोलियांमध्ये जे युद्ध होणार होतं कायच्यासाठी? रोहिणी नदीच्या पाण्याच्या संघर्षावर. मग ते रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं का नाही? झालं असतं ना? राहू दे, त्या मेणबत्तीकडे कशाला लक्ष देत? ते रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं का नाही? आपला त्या धम्मता अगरबत्ती मेणबत्तीमध्ये नाही आहे, तिकडे ब्राह्मण मध्ये तेल टाकत राहते का तेल टाकायला? मी काय सांगत आहोत ते काय करत आहे? तर ही परंपराच नाही ना आपली. एक वेळा लावलं झालंय ते, म्हणजे दिवसभर पाहतच राहायचं का त्या अगरबत्तीला? ते त्याच्यामध्ये येते. आता काही बाया इकडले आहे, टाकळे गाठला जातील ना, 40 दिवसाची फुलवात लावतात तिथं तुपाची. त्या माणसाला सगळे लोक शिवा देऊन राहिले, मोबाईल मध्ये देऊन राहिले का नाही? देत आहेत ना आशिक घरातले.
त्यांना काय म्हणायचं आहे, त्याच्या धर्माची संस्कृतीच आहे. त्याच्या धर्मग्रंथातच लिहिलेलं आहे, नवसानं लेकरं होते, देवानं लेकरं होते, देवीनं लेकरं होते. त्याच्या धर्माची संस्कृतीच आहे, ते काही नवल नाही आहे. पण आपले लोक काही कमी आहेत या महिन्यातले. 40 दिवसाची फुलवात, खाली तेल सापडत नव्हतं, आज बाबासाहेबाच्या कमाईनं तुमच्या घरी तेल आलेलं आहे. तर काही शिकले सवरले लोक त्या वित्तू बाबाकडे जातात आणि तेलाचे नाही तुपाचे दिवे लावत आहे 40 दिवसाच्या फुलवात. कायच्यासाठी? त्या माणसालाच काय म्हणायचं आहे, त्याची तर संस्कृतीच आहे आई, सांगत आहोत तुम्हाला. पण आपल्याही समाजातल्या लोकांना चिड येते. आपल्या लोक समाजाला नवसानं पोरं होत्या, त्याच्याकडे ज्या बाया जात होत्या त्या कायसाठी जात होत्या, कायच्यासाठी होत्या? नाशिकचा आशिक करत चालू आहे सगळं मोबाईल मध्ये. बरोबर आहे का नाही? हसण्यासारखी गोष्ट नाही ना. त्यांना तुम्ही बोलता, पण आपल्या समाजामध्ये ती परंपरा नाही आहे. आजही आमच्या समाजाच्या बाया त्या वित्तू बाबाकडे जातात, 40 दिवसाची वाद फुलवात कायसाठी करतात. एक तर बाई म्हणे वित्तू बाबाच्या नवसानं झालं म्हणे. हे सांगा, त्याच्यातनं आपल्यात काय फरक राहिलेला आहे? त्या बाया लेकरासाठीच जात होत्या ना तिथं, त्याच्याकडं बाबाकडं. तो ओरिजिनलच देत होता लेकर करून, आहे का नाही? आता हे बोलूशा वाटत नाही, परंतु लक्षात घ्या, आजही आपल्या समाजातले लोक, शिकले सवरले लोक वित्तू बाबाच्या नवसानं लेकरं होतात म्हणून तिथं जातात का नाही? मग नवसानं जर लेकरं झाली असती तर नवरा करण्याची काही गरज आहे का? तसंही आता मुलांना मुली भेटत नाही, सरळ वित्तू बाबाकडे जायचं, नवसाचं नवस फेडायचं आणि लेकरू होते, आहे का नाही? तर आजही आपल्या समाजामध्ये ती अंधश्रद्धा, शिकल्या सवरल्या लोक. इथे बरं घरोघरी वित्तू बाबा दिसतील तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणजे आजही आपण बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं पालन करत आहोत. त्याच्या धर्मामध्ये कुठले तरी बाबा आहे ना, आपल्या धर्मामध्ये आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं का नाही? बुद्धांच्या 9 गुणाची पूजा करा, धम्माच्या 6 गुणाची पूजा करा आणि संघाच्या 9 गुणाची पूजा करा. लोक कोणा गुणाची पूजा करतात तिकडं? गुणाबाबाची, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तर त्याच्यातनं आपल्यात काही फरक नाही. आपण त्यांना शिव्या देतो मोबाईल मध्ये. आज त्या बाया जाऊन राहिल्या, दिसतंय मोबाईल मध्ये, गेलाय का नाही? तुम्ही मोबाईल मध्ये पाहताय, पावशा वाटत नाही? मग हे भगवान बुद्धांच्या 3ऱ्या शिलाचं उल्लंघन आहे का नाही? आसाराम बापू राम रहीम ना, आता तो आहे का नाही? हे 3रं शील आहे का नाही भगवान बुद्धाचं? आपली नारी असताना, बुद्धानं सांगितलं ना, आपली पत्नी जिवंत असताना पर नारीकडे जायचं नाही, वेश्यागमन करायचं नाही, व्यभिचार करायचं नाही. 3ऱ्या शिलामध्ये सांगितलं, अख्ख्या जगाला सांगितलं. जगातल्या लोकांनी ते स्वीकारलं, पण भारतातले हे असे लोक, आता हेच होय ना ते. तर त्या बाया कशा, आहे का नाही? लक्षात घ्या. तर हे भगवान बुद्धाचं सील पाळलं नसल्यामुळे वातावरण दिसत आहे तुम्हाला मोबाईल मध्ये, लक्षात घ्या. आणि 3रं शील, आता हे 3रं, पहिलं शील बघा कसं ते सांगतो थांबतो. पहिलं शील कोणतं आहे? पाहण्यात पाहता. हे बाई 3रं शील, हे 5ही शील महत्वाचे आहे बुद्धाची, एकही कमी जास्त नाही जमत. हे 3ऱ्या शिलामुळे वातावरण चालू आहे का नाही? टीव्ही मोबाईल मध्ये व्यभिचार, इतक्या बाया तितक्या बाया. लक्षात घ्या, कशामुळे हे? तेच आहे ना बुद्धाच्या पंचशिलातलंच ते 3रं शील. आणि मी तुम्हाला जे सांगत आहोत, पहिलं शील. आज ती समस्या जगामध्ये मोठी आहे. कोणती समस्या? कोणती समस्या? हत्या. बुद्धाने सांगितले कोणत्याही जीवाची हत्या करू नये, कोणत्याही जीवांची हत्या करू नये. कोणा सांगितलं? बुद्धाने, पाणातिपाता शीलामध्ये. तर कोणत्याही जीवाची हत्या म्हणजे काय? कोणत्याच जीवाची हत्या करू नका. तर लोकांनी काय केलं? गर्भामध्येच मुलींना ठार केलं, स्त्री भ्रूण हत्या. म्हणजे मुलींचा जीव कायच्यात घेतला? गर्भातच घेतला. आणि म्हणून आज ती समस्या उद्भवत आहे, मुलांना मुली भेटत नाही. लक्षात घ्या. सांगा मग इथं आपण कोण जबाबदार आहे याला? माणूसच जबाबदार आहे. मुलांना मुली भेटून नाही राहिल्या. तर मुलीची संख्या कशामुळे कमी झाली? मुलींचा गर्भपात केल्यामुळे, मुलींचा जीव गर्भात घेतल्यामुळे. सांगा, ही बुद्धाच्या 1ल्या शिलाची किती गरज आहे? गरज नसेल तर सांगा. आज ही समस्या मनुष्यासमोर, अनेक लोक आम्हाला म्हणतात मुलांना मुली भेटत नाही, तर ही समस्या कोण जबाबदार आहे? याला आपणच जबाबदार. जर आपण या बुद्धाच्या शिलाची मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव नाही पाळला पाहिजे आणि कोणत्याही जीवाची हत्या नाही केली पाहिजे, पोटात गर्भात असलेल्याही जीवाची हत्या नाही केली पाहिजे, तर कितीतरी मुलींची हत्या केली पोटामध्ये, मुलींना मारण्यात आलं, मुलीची संख्या कमी झाली. हे पहिलं शील तोडलं, भारतातल्या सगळ्याच लोकांनी तोडलं आणि त्याचे परिणाम भोगावे लागून राहिले की मुलांना मुली भेटत नाही. सांगा, हे किती मस्त आहे बुद्धाचं, आहे का नाही? तर आज जी ही जगामध्ये समस्या आहे, म्हणून आज जगामध्ये युद्ध आहे. तुम्हाला तर आता जुने दिवस येणार आहे, नवरदेवाले बैलमंडीवर काढावं लागणार आहे. आणि या बाया इतक्या आता सुकावल्या आहे, यायला ऊन लागते, आता यायला एवढ्या नाजूक झालेल्या, यायला फन पराठ्याला गेल्या पाहिजे, चांगल्या इंधन येत चाले.
यायच्या घरात मी तर झालंच पाहिजे म्हणतो ते बंद सिलेंडर, तेव्हा यायला माहित पडेल यायचा मग मेकअप फेकअप वगैरे सगळं. समजलं का? कधी बुद्धविहारात जात नाही, पौर्णिमा आता तर अजिबातच जात नाही. आता वंदनेत काय काय माहिती इतक्या नाजूक झाल्या. तेव्हा आम्ही बारा मी माझी स्वतः गोष्ट सांगतो, पायाला चप्पल भेटत नव्हती, लक्षात घ्या. या अशा भर उन्हामध्ये आम्ही फन पराठा वेचायला जायचो, तेव्हाची गरिबी. पाय आता तर 4-4 बायाले चप्पल आहे, घरात घालायची दुसरी, साडीभरची मॅचिंग दुसरी. दात काढण्यासारखी गोष्टच नाही. बाबासाहेबाला आपण विसरत चाललेलो आहोत, सुखासीन झालेले आहे. लक्षात घ्या. आपण कुठल्या शिबिरात जात नाही, बुद्धविहाराची गोडी नाही, गोडी आहे फक्त मोबाईलची टीव्हीची. आणि याला जबाबदार आई वडीलच आहे. कारण आई नाचणारीच आणि पोरगी नाचणारीच आहे, बापही नाचणार आहे आणि पोरगाही नाचणार आहे. त्यांना आपण बुद्ध धम्माची गोडी लावली नाही, संस्काराची नाही, विचारधारा काहीच नाही आपल्याकडं. फक्त डीजे आणि कवाली हाच आपला धम्म झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून तर ते जुने दिवस आलेच पाहिजे. तुम्ही इंनाच्या मोऱ्या घेऊ रस्त्याने दिसल्या पाहिजे, काड्या गौऱ्या, मग माहित पडेल तुम्ही काय करणार आहे, पैसे काय करणार आहे तुम्ही, लक्षात घ्या. अन्नवर्ध बैल बंडल येणारच आहे तशी परिस्थिती काळानुसार. कारण आपले लोक सुखाला पाहत इथून गेलं बघा किती ऊन आहे. मग जास्त उन्हीमध्ये तुमच्या पूर्वजांनी कामं केलेली आहे ना. कामही करत होते, सकाळपासून येत होते इंधन घेऊन टाकत होते खाली, टाकत होते का नाही. आता पाका सुकावलाय तुम्ही अशा बांध ते आपल्या रुमाली जशा का काळ्या, आता काळ्या पडल्या का डोंबड्या पडल्या का काय फरक पडून राहिला, लक्षात घ्या. तर आज हे आपल्या समाजामध्ये परिस्थिती, लोक सुखासीन झालेले आहे, अधीन झालेले आहे. बाबासाहेबांच्या उपकाराची त्यांना जाणीव राहिलेली नाही, लक्षात घ्या. म्हणून आज या अनुषंगाने आणि म्हणून मी ते सांगत आहो की आज जगामध्ये जे युद्ध चालू आहे, तर कशासाठी घर सोडलं होतं सिद्धार्थ गौतमाने? युद्ध होऊ नये. आता युद्ध होऊ नये तर याच्यासाठी काय म्हणतात, ते युद्ध थांबलं होतं मग शाक्य आणि कोलियातलं. तर मग ते घरी वापस या म्हणते. कोणाला म्हणते? मी थांबतो 2 मिनिटांमध्ये. कोणाला वापस या म्हणते? शांततेची वार्ता जाते. ते 5 लोक घेऊन जाते राजगृहामध्ये, शांततेची वार्ता. शाक्य आणि कोलियांमध्ये युद्ध होणार होतं, पण ते युद्ध आता स्थगित झालेलं आहे. आता तुम्ही कपिलवस्तूला परत जावं. कोणाला म्हणते? सिद्धार्थ गौतमाला. समजलं? पण सिद्धार्थ गौतम परत जाते का? कारण असं म्हणते आजच्या परिस्थितीनुसार बघा, सिद्धार्थ गौतम म्हणते ते फक्त 2 राज्यांमधलं युद्ध होतं. पण आज म्हणजे इथे 2 राज्यांमधलं युद्ध होतं, पण घराघरामध्ये युद्ध आहे, है की नाही. बहिणी बहिणीमध्ये युद्ध आहे, भावा भावामध्ये युद्ध आहे, शेजारा शेजाऱ्यांमध्ये युद्ध आहे, राष्ट्रांमध्ये युद्ध आहे, सासू सुनेमध्ये युद्ध आहे, सासरा मुला बापामध्ये युद्ध आहे. तर या युद्धाचा उपाय शोधण्यासाठी त्यांनी गृहत्यागाचा, सर्वस्व सुखाचा त्याग केला. कोणी? सिद्धार्थ गौतमांनी, लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये. म्हणून तथागत भगवान बुद्धांचा हा जो सद्धम्म आहे, हा सद्धम्म अत्यंत आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये. आज बाबांचा पुण्यानुमोदन दिवस असल्यामुळे त्यांचं शरीर हे 4 घटकापासून बनलेलं आहे माणसाचं. आणि त्यांना 9 द्वार आहे आपल्या शरीराला, 9 छिद्र. या 9 द्वारातून दुर्गंध बाहेर पडत असते. म्हणून हा जो कार्यक्रम आपण घेत असतो आत्म्याच्या शांतीसाठी घेत नाही. बुद्धाने ईश्वर आणि आत्मा या दोनही गोष्टी नाकारलेल्या आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये काल्पनिक ईश्वराला, देवाला, काल्पनिक आत्म्याला, आत्म्याच्या पुनर्जन्माला, आत्म्याच्या कर्म सिद्धांताला आणि आत्म्याच्या या म्हणजे संकल्पनेला, म्हणजे आत्मा नावाची कोणतीही प्रोसेस मनुष्याच्या शरीरामध्ये नाही आहे, आत्माच नाही आहे. तर आपण आत्म्याच्या याच्यासाठी हा कार्यक्रम घेत नाही. ज्या वडिलांचे आपल्यावर ऋण असतात, मातेचे पितेचे ऋण असतात, त्यांच्यासाठी आपण म्हणून हा कार्यक्रम घेत असतो. ठीक आहे. तर आज चैत्र पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना करतो आणि या ठिकाणी सर्वांना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्याही जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वात जावो अशी मंगल कामना करतो, मंगल मैत्री करतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा.